आजची मिसा सणाची मिसा ही पुढील हेतूसाठी आहे. स्वर्गवासी मार्टिन पेद्रू धंबा, जेसिया खावरी, सांतान आणि आल्बर्ट झावच्या घरचा, शांती थाटू, लिगोरी सोनी आणि फादर सोनी, आनंद व राहुल जमन, फादर सोनी, कुटुंबातील सर्व आत्म्यासाठी, आईवडिलांच्या आत्म्यासाठी, सांतान मिस्किटा, स्वर्गवासी बेला फर्नांडिस, बावतीस लिलीच्या आत्म्यासाठी, फिलिप डेमेलो, फिलिप काबुक, क्रिस्तानंद तपेली, रोज व झुजा झावच्या घरचा, डेनिस इस्कोल व अंतोन नायगावकर. आभारास्तव देवाचे आभार मानण्यासाठी खावरी कुटुंबीय, संत पीटरचे आभार प्रिन्स मानकर, संत पीटरचे आभार जीजस जमन, संत पीटरचे आभार अनामिक, संत पीटरचे आभार मेरी डिमेलो, बेथेल व नोहाक, संत पीटरचे आभार जॅक्सन भुशिकाव, पीटरचे आभार अनामिक, रीटा बेनका. सुकुरमाऊलीच्या आभारास्तव कुटुंबात निरोगी ठेवल्याबद्दल संत पीटरचे आभार अनामिक, शावरक कोटवाल, प्रकाश जमन, नितीन सोनी अनामिक, इस्कोल डोंगरकर, व्हॅलेंटाईन व एलोई बोट, पीटर कोळी, जुजा खावरी आणि देवलाच्या आभारास्तव संत पीटरचे प्रिन्सिया निग्रेल. तसेच वाढदिवसानिमित्त देवाच्या आभारास्तव स्वीडल नेस्टर धंबा, ॲस्टन कोटवाल, सेफाली बरबोस, पीटर कोटवाळ आणि वजील कोळी. बरेपणासाठी मॉनिका मोजेस लिली, शुद्धीस्थानातल्या आत्म्यासाठी, सासू सस्यांच्या आत्म्यासाठी, मदर पीटरच्या आशीर्वाद नेहा खावरी, वॉल्टर गंडा, सर्व आजारी बरे व्हावेत म्हणून, लहान बालकांच्या आत्म्यासाठी, थाटू कुटुंबावर आशीर्वाद यावा म्हणून देवाच्या आशीर्वाद, बेनका कुटुंबावर देवाचा आशीर्वाद, कुटुंबातील बरेपणासाठी बस्त्याव डेडू, गावद्या कुटुंबावर आणि कामधामवर आशीर्वाद यावा म्हणून संत पीटरच्या आभास्तव प्रिन्सिया निग्रेल. बोटीवर आशीर्वाद. संत पीटर बोटीवर, संत पीटर बोटीवर, स्वर्गद्वार बोटीवर आशीर्वाद, संत पीटर शिवलिंग बोटीवर, ख्रिस्तान आणि पवित्र आत्मा, प्रभुवाणी, मसिया, जयघोष, पवित्र आत्मा, यार्देन, येशू कृपा, दयासागर, ईशप्रेम, यहोवा, याकोब, कृपामाता, बेनसिराणी बेथलेहेम, इमॅन्युअल, संत पेत्रस, संत थॉमस, संत पीटर बोटीवर आणि आकाशवाणी आणि धन्य येशू बोटीवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण ही मिसा अर्पण करत आहोत. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, थोडा वेळ शांत राहून आपल्या मनातले हेतू आपण प्रभूचरणी ठेवूया आणि ह्या पवित्र मिसामध्ये सहभागी होऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दाने, कृत्याने, वैगेने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व माझ्यासाठी प्रभू परमेश्वराजवळ. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो
परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देव। आम्ही तव स्तुती करीतो रे सेवा, धन्यवाद नावा देतो सदा। भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा गावा मुखे नीत। प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, नमोनी मान हो करुणवंत, तुझे भगवंत तोर जनी। प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलता सुता गुणवंता। जनक नंदना परेश पोकरा, प्रभु दुःखहारा परमेशा। दयेचा सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा। पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची। बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी। परम पित्याच्या परसे ऐश्वर्यात, परम पवित्र आज्ञासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी कठोर येशू ख्रिस्ता। परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देव। सजनाना देव शांती देव। प्रेषितांच्या धर्मश्रद्धेशी आपण एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमच्या सर्वसमर्थ बापा, प्रेषित पेत्र व पौल ह्यांचा सण साजरा करण्याचे सद्भाग्य तू आज आम्हाला दिले आहेस। त्यांच्याद्वारेच ख्रिस्त सभेला प्रथम श्रद्धेचे वरदान मिळाले। त्यांच्या शिकवणुकीशी आम्हाला एकनिष्ठ ठेव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन। हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे मारले। ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला। ते बेखमीर भाकरीचे दिवस होते। त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले। वल्हांडण सण आल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता। ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती। हेरोद त्याला बाहेर आणणार होता। त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करीत होते। तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला। त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ।
तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे ये. तो त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून आणि यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. आनंदाने स्मरतो मी, आनंदाने स्मरतो मी, निर्झरा समत्याची प्रीती, निर्झरा समत्याची प्रीती. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. आरंभ दिवसाचा हा भावा, आरंभ दिवसाचा हा भावा, तुझ्याच पावन स्मरणाने, तुझ्याच पावन स्मरणाने. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. तिन्ही सांजेला घ्यावा विसावा, तिन्ही सांजेला घ्यावा विसावा, तुझ्याच पावन स्पर्शाने, तुझ्याच पावन स्पर्शाने. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. पौलाचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभूचा नीतिमान न्यायाधीश आहे. तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे
ज्यांना प्रिय झाले त्यांना सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दृष्ट योजनांपासून मुक्त करेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. फिलिपाच्या कसेरकल्ला भागात गेल्यावर येशूनं आपल्या शिष्यांना विचारलं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मया किंवा संदेष्टापैकी कोणी असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्रानं उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूनं त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेलं आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रभूचं हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज पूर्ण देऊळ माता संत पीटर आणि संत पॉल ह्याचा सण साजरा करत आहे. हा केवळ संत पीटरचाच सण नाही तर संत पॉलचा. आणि हे दोन्ही श्रद्धेचे योद्धे आपण जर व्हॅटिकनमध्ये गेलात आणि व्हॅटिकनचं जे महामंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी समोर दोघांचे मोठे पुतळे आहेत. आणि व्हॅटिकनची जी पिलर आहेत ना ते जणू काही आपले दोन हात असे लांब करून
प्रभू येशू ख्रिस्त आणि हे दोन्ही योद्धे आपल्याला बोलावत आहेत, व्यंगेत घेत आहे. अशा प्रकारे त्या देवळाची रचना आहे. आपल्या देवळाच्या मुख्य दारावर सुद्धा आपण 2 स्टेन ग्लासेस लावलेले आहेत, एक संत पीटरचं आणि एक संत पॉलचं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या दोघांचा सण साजरा करत असताना आणि विशेष करून संत पीटर हा आपल्या धर्मग्रामाचा आश्रयदाता आहे आणि म्हणूनच आज तुम्हा आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या घरी बसलेल्या सर्व लोकांसाठी आणि विशेष करून कोळी बांधवासाठी आजचा हा आनंदाचा दिवस आहे. संत पीटर कोण होते? गालिल सरोवरातील बेत्सेदा इथं त्याचा जन्म झाला. जॉन आणि अँड्रू हे त्याचे भाऊ, ते सर्वजण कफरनूम इथं राहत. व्यवसायानं ते कोळी होते. ख्रिस्त पीटरला बोलावतो. पीटरचं मूळ नाव सायमन आणि ख्रिस्त त्याला केफस म्हणतो. केफस म्हणजे दगड, ज्या दगडावर त्यानं ख्रिस्त सभा उभी केलेली आहे. तो सर्व शिष्यामध्ये श्रेष्ठ ठरतो. मासेमारी सोडून 12 शिष्यांचा जणू काही तो नाखवा बनतो. गुण आणि अवगुणानं तो संपन्न होता. पापी, कमजोर, घायाळ, बिन शिकलेला, कोळी, अल्पविश्वासी, 3 वेळा येशूला नाकारणारा, शिडं फिरेल आणि वारं फिरेल तसं फिरणारा आणि लोकनिंदेला घाबरणारा कातडी बचाऊ कसा ख्रिस्तानं मुख्य शिष्य म्हणून निवडला, हा प्रश्न आपणा सर्वांना साहजिकच पडेल. संत पॉल छळवादी, ख्रिस्ती धर्माचा मुळापासून नायनाट करायचा असा त्यानं विडाच उचलला होता. त्याचं मूळ नाव सॉल आणि त्या वाटेवर जेव्हा आणि सॉल म्हणजे नंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याचं नाव बदलतो आणि त्याला पॉल हे नाव देतो. सॉल सॉल तू माझा छळ का करतोस, हे शब्द जेव्हा त्याच्या कानावर पडतात तेव्हा त्याला अंधत्व येतं. आणि मग पुढची गोष्ट आपल्याला माहीत आहे की छळ करणारा हा धर्माचा आणि धर्मप्रसाराचा मोठा योद्धा बनतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकानं नाकारले, दुसऱ्यानं छळ केला, मग त्यांना का निवडले? पीटरऐवजी जॉन त्याचा भाऊ होताच ना. पॉल ऐवजी बार्नबाससुद्धा होता. मग तरीही येशूनं ह्यांची निवड का केली? ह्या निवडीत येशू तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण चर्चला एक मोठी शिकवण देतो. आणि ती शिकवण म्हणजे ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आपल्यात असलेल्या कलागुणानं आणि कौशल्यानं होत नाही, तर परमेश्वराच्या दयेवर अवलंबून असते. तो मातीला निवडतो, मडक्याला नाही. तो अपात्रतेला पात्र करतो. जेव्हा आपण विचार करतो की मी कुणीतरी आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, पैसा आहे, 3-4 बोटी आहेत, हा विचार जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपले ते अधोगतीचं पहिलं पाऊल असतं. जो स्वतःला नम्र करतो त्यालाच देव उंचावितो. पीटर म्हणाला, प्रभू मी पापी आहे. आणि पॉल म्हणाला की मी शिष्य होण्याच्या लायकीचा नाही. त्यांनी जीवनभर
नम्रतेचे धडे गिरवले. पीटरला मरण आलं. इथं मस्त पिक्चर आहे बघा. पण तो पीटरने मरण कसं स्वीकारलं की माझे डोकं खाली आणि पाय वरती. कारण जर तुम्ही मला क्रुसावर खिळलं माझ्या गुरुप्रमाणे तर मी त्याच्या सम होईल आणि त्या लायकीचा मी नाही. म्हणून मला क्रुसी खिळताना माझं डोकं खाली आणि पाय वर करा. मी माझ्या गुरुप्रमाणे मरण स्वीकारण्यास पात्र नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाला काहीही अशक्य नसतं जेव्हा आपण आपलं सर्वस्व प्रभूच्या चरणी वाहत असतो. पापी पीटर, छळवादी पॉल हे आपल्या धर्माचे मुख्य शिष्य आणि संत आहेत. जेव्हा आपण ईश्वराच्या हातात आपलं जीवन सोपवितो तेव्हा तो खडबड बांबूतून चांगली सुरेल आवाज काढणारी पावी निर्माण करतो अथवा ओबडधोबड दगडातून सुंदर आणि सुबक अशी मूर्ती निर्माण करत असतो. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो की लोक मला काय म्हणून समजतात. आणि मग आपण ऐकलेलं आहे एलिया, जॉन द बॅप्टिस्ट. मग ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतो, पीटरला विचारतो की तुम्ही मला काय म्हणून समजता, काय म्हणून ओळखता. आणि तेव्हा सहजरित्या त्याच्या मुखातून शब्द निघतात, तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा जिवंत पुत्र आहेस, तू मसिया आहेस, तू तारणारा आहेस. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि पॉल पुढे म्हणतात की जगणं किंवा मरणं म्हणजे माझ्यासाठी ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच आपण उंच स्वरात गात असतो, जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. हे शब्द पीटरच्या आणि पॉलच्या मुखातून निघाले ते सहजच नाही. कारण पीटरनं आणि पॉलनं त्यांनी ख्रिस्ताला अनुभवलं होतं, त्यांना ओळखलं होतं. ख्रिस्ताचं त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. आणि म्हणूनच जेव्हा ख्रिस्त त्यांना भेटतो आणि विचारतो तेव्हा त्याच्या मुखातून ते शब्द निघत असतात. आपल्या सणाच्या दिवशी आपण आपल्याला प्रश्न विचारूया, मला तो ख्रिस्त भेटला आहे का? त्याची जीवनदायी कृपा मला लाभली आहे का? संत पीटरप्रमाणे कोविड-19च्या महामारीत आपल्या मुखातून सुद्धा शब्द निघू देत, तू ख्रिस्त आहेस, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, तू तारणारा आहेस, तू मसिया आहेस, माझे जगणे आणि मरणे तुझ्यातच आहे, तुझ्यामुळेच आणि तुझ्यासाठीच माझं जीवन आहे आणि तूच आमचं हा भार दूर करणार आहे. हा विश्वास आपण आपल्या हृदयात ठेवूया आणि प्रभूचरणी प्रार्थना करूया. तथास्तु. उभे असा, आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी तो एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरील माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी संभावला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाच्या चामलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी मेलण्यात उठला, स्वर्गात चढला, सर्वशक्तिमान देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलण्यांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि अंतराचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. आपला प्रत्याश असेल, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस
संत पीटरच्या गादीवर आहेत. या कोरोनाच्या महामारीत सर्वांची श्रद्धा बळकट करण्यास त्यांना पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. संत पीटर व पौलाच्या होत्यात्म्याद्वारे आधुनिक ख्रिस्त मंडळ श्रद्धेने वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपल्या देवलाचा आश्रयदाता संत पीटर यांनी सर्व कुटुंबांना आरोग्य द्यावे, धंद्यात बरकत द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपल्या सर्व तरुणाईला विश्वासात वाढण्यासाठी संत पीटरचा त्यांच्यावर वर्धस्त असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. शाळकरी मुलांसाठी, कोरोनाग्रस्तांसाठी, हंगामी पावसासाठी, मृतज्ञासाठी, विकलांग व मतिमंदांसाठी. दयाघना परमेश्वरा, तू म्हणतोस मागा मजे मिळेल. आमच्या हृदयातील आणि मनातील सर्व इच्छा आणि आकांक्षा आम्ही तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत. तुझ्या इच्छेप्रमाणे त्या पूर्ण कर. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. दिलेले तुझेच जीवन तुझ्याच चरणी अर्पण. तुझं दिलेले तुझेच जीवन तुझ्याच चरणी अर्पण. समर्पण, समर्पण, बंधू भगिनीनो, माझे व आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, प्रेषितांच्या प्रार्थनेबरोबर ही दाणे आम्ही तुला अर्पण करीत आहोत. प्रीती व ऐक्य भावनेनं हा समर्पण विधी साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपले अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया.
हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. संत पॉल आणि संत पीटर मार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्यांचे रक्षण करतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गातो. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा घ्यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले
व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बांधवांची आठवण कर. सगळ्या मृत भावा बहिणीसाठी प्रार्थना करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित, संत पीटर व संत पॉल व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधे. आमुच्या स्वर्गात तव राज्य यावे, तव इच्छा व्हावी, सर्वे तैसे भावी सर्वकाळ. आमुची रोजची आम्हाला
तसे क्षमादान दिला प्रमाणांचे, अमुच्या पापांचे मोहापाशी आम्हा बळ्यावे पडून, अनिष्टापासून सोडवावे. अनिष्टापासूनी देगा आम्हा मुक्ती, जीवनात शांती पसरावी. अमुचे नयन वाट पाहतात, कधी प्रभू ख्रिस्त येईल तोवरी आम्हाला पापांची वासना, चिंतेच्या दर्शना दाबू नकोस. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा पुत्रा, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सारेजण धन्य. वंदुनी तुझला वंदुनी तुझला मी चिरकाळ जगावे मी चिरकाळ जगावे प्रभु तव नाम वंदित व्हावे
प्रभु तव नाम वंदित वावे। प्रकाश जगताचे मीठ म्हणा तुम्ही, प्रकाश जगताचे वचन प्रभू ख्रिस्ताचे, वचन प्रभू ख्रिस्ताचे। तव स्नेहाचा प्रकाश देता, तव प्रेमाचा प्रकाश देता, दीपनेत्रीचे भावे, दीपनेत्रीचे भावे। प्रभु तव नाम वंदित वावे, प्रभु तव नाम वंदित वावे। हरदिनी हरक्षणी आयुष्याच्या, हरदिनी हरक्षणी मी तव नाम जपावे, मी तव नाम जपावे। तव नामाचा घोष करीता, तव नामाचा घोष करीता, तू मम मुख बनावे, तू मम मुख बनावे। प्रभु तव नाम वंदित वावे, हे प्रभु तव नाम वंदित वावे, प्रभु तव नाम वंदित भावे। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, ह्या दिव्य संस्काराच्या कृपा सामर्थ्यानं ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर। या भाकरीच्या सेवनामुळं आणि प्रेषितांच्या शिकवणुकीमुळे तुझ्या प्रेमात आम्हाला दृढ ठेव। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो। बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। पेत्राच्या श्रद्धारूपी खडकावर प्रभूनं ख्रिस्त सभा प्रस्थापित केली। त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने आपणास प्रवेश दिला आहे। तो आपणाला अढळ श्रद्धेचे वरदान देवो। संत पौलच्या परिश्रमामुळे आणि शिकवणुकीमुळे धर्मश्रद्धेचे ज्ञान आपणास मिळालेले आहे। आपल्या सदाचरणानं अनेकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्याची प्रेरणा त्यांच्याकडून आपणास मिळो। संत पेत्राने क्रुसाद्वारे व संत पौलानं तलवारीद्वारे शाश्वत सुखाचे वरदान मिळविले। संत पेत्राच्या किल्ल्या आणि संत पौलाचे शब्द, त्यांची अमर साक्ष व त्यांची प्रार्थना ह्यांच्याद्वारे आपणाला देखील ते शाश्वत सुखाचे वरदान मिळवून देवोत।
आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद आपणावर येवो आणि सर्व काळ राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रथम आपला आश्रयदाता संत पीटर आणि पॉल ह्यांच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. फादर अँड्रू, फादर मॅक्सवेल, आम्ही तुम्हाला ह्या शुभेच्छा देत आहोत. खरं पाहता आज सण म्हणजे आपलं देऊळ आणि परिसर हा गजबजलेला असायला हवा, परंतु परमेश्वराच्या योजना निराळ्या असतात आणि त्या योजनेमागे परमेश्वराचा हेतू असतो. त्याच श्रद्धेने आपण हा सण साजरा केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, कोविड-19चं संकट टळलेलं नाही. आपण लॉकडाऊनमध्ये होतो, पण त्यापेक्षा अधिक काळजी घेणे गरजेचं आहे, कारण आपल्याकडे पेशंट्स वाढत आहेत. आणि त्यामुळं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सणाच्या ह्याच शुभेच्छा की जर काम नसेल तर इथं तिथं फिरू नका. आपल्यामुळे दुसरा कोणाला रोग होणार नाही, कारण आपल्या घरात म्हातारी माणसं आहेत, आजारी माणसं आहेत आणि त्यांना हा रोग पटकन बळावतो. आणि म्हणूनच जगामध्ये कधीच देवळाची दारं बंद झाली नव्हती, ती आजपर्यंत बंद ठेवलेली आहेत, कारण आपण सरकारच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही फादर्स आपणास विनंती करतो की आपण बाजारात कुठं जाताना घोळक्याने जाऊ नका. आपल्या तोंडाला मास्क बांधा. कामाशिवाय, अत्यंत गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, कारण हा रोग फोफावतो आहे. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया संत पॉल आणि संत पीटरच्या मार्फत की ही महामारी लवकर आपल्या ह्या भारतातून आणि जगातून नष्ट व्हावी. तसंच आपण श्रद्धेत वाढूया. जरी आपण देवळात जरी नाही आलो तरी आपलं कुटुंब एक छोटंसं देऊळ आहे. त्यामुळे आपण घरात नियमितपणे प्रार्थना करणे. कदाचित परमेश्वराने आपल्याला हा काळ चांगल्यासाठीच दिलेला आहे, कारण खूप वेळेला आपण खूप कामात गर्क असतो, मासली धरण्यात, मासली विकण्यात, मासली सुकवण्यात. परमेश्वरानं आता सांगितलं आहे थोडं थांबा, घरात बसा आणि आपल्या कुटुंबाचं संगोपन करा, वार्तालाप करा. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. संत पीटरच्या आणि पॉलच्या सणाच्या निमित्तानं परमेश्वरानं पावसाची सुद्धा सुरुवात केलेली आहे. आपल्या सगळ्यांना चांगला पाऊस लाभावा, म्हणजे शेतात पीक पिकलं जाईल आणि समुद्रात माशांची सुद्धा गोड्या पाण्यानं वाढ होईल. परत एकदा सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा. संत पीटरचा आणि पॉलचा आशीर्वाद आपणा सर्वावर लावू दे. आणि जे आपले घरी बांधव मिसासाठी आतुरलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असेल. आपली मिसा ही सणाची मिसा 9 वाजता आहे. बॉर्न फेस्ट. थँक्यू.
की